लग्नाआधी मी माझ्या आईला काही उलटं बोलली की ती नेहमी एकच उत्तर द्यायची, प्रणाली तू जेव्हा आई होशील ना तेव्हा तुला समजेल. आता मी आई झाले, जिरली आमची. सकाळचे 7:30 वाजले. रिधानला नाश्ता देऊन आणि माझा टिफिन घेऊन रिधानची मम्मा निघाली ऑफिसला. रामराम मंडळी. आज आहे सोमवार. सोमवार म्हणजे माझ्या आजूबाजूचं अख्खं जग फास्ट फॉरवर्ड. ब्लॉग रिलेटेड एडिटिंग, थिंकिंग, कंटेंट क्रिएटिंग, काय पण जे पण आहे ते मी ह्या ट्रॅव्हल वेळेचा पूर्ण उपयोग. अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. ऑन टाईम ऑफिसला पंच करणे म्हणजे दिवसाचा पहिला टास्क कम्प्लिटेड. माझं ऑफिस डेस्क मी थोडा ॲस्थेटिक वेने डेकोरेट केला आहे, कारण दिवसाचे 9 तास इथे घालवायचे आहेत, तर मग छान मोटिवेशन तर हवंच. एक छानशी गोष्ट दाखवते तुम्हाला. हा आहे माझा जुजू प्लांट. याचं नाव आहे अलॉन मस्क. असं मी मुद्दामून ठेवलेलं आहे, कारण याचं काम आहे एअर प्युरिफिकेशन, स्ट्रेस रिलीफ, एकदम लो मेंटेनन्स आहे, डेकोरेटिव्ह आहे. मग शोभतंय ना त्याचं नाव अलॉन मस्क. एकाग्र मनाने काम करता करता केव्हा संध्याकाळचा ब्रेक झाला ते मला समजलंच नाही आज तर. ही आहे माझी ऑफिस गँग, जेन झी मित्रमंडळी, ज्यांच्यासोबत माझी वाईब मॅच होते. जेन झी जनरेशनसोबत राहून मी सरकॅझम, सेल्फ अवेअरनेस, माझ्या डिक्शनरीमध्ये लिटरली स्ले, डेल्युल्यू, ग्लो अप, सिच्युएशनशिप, ब्रेड क्रम्बिंग ह्या नवीन शब्दकोशांची ज्ञानप्राप्ती झालेली आहे. हा आहे माझा OOTD, आउटफिट ऑफ द डे. येस, आय एम स्लेइंग. संध्याकाळचे 7 वाजले आणि आतुरतेने घराची ओढ लागली. दिवसभरातलं काम, उद्याच्या डब्याची तयारी, काय बनवू, काय भाजी नाही बनवू, उद्या कोणता ड्रेस घालू, असे अनेक प्रश्न डोक्यात चालू असताना ठाणे स्टेशन मी केव्हा पोचले ते कळालंच नाही मला. रात्रीचे 8:14 झाली आहेत. वेळ ही नेहमी बदलते. हा होता माझा 3रा दिवस माझ्या 1 मिलियन फॉलोअर्स स्वप्नाचा. अपना टाईम आएगा. तोपर्यंत बाय बाय.